आदरणीय गायकवाड गुरुजी हे भारतीय बौद्ध महासभेच्या मुंबई प्रदेशमध्ये अगदी सैनिक बनल्यापासून म्हणजे मला वाटतं 2-1 दशक त्यांची सेवा चालू आहे या ठिकाणी. आणि मी 2017ला ज्यावेळेस रामणेर बनण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस मला गुरुजींची ओळख झाली आणि गुरुजींनीच मला पुढे काय काय शिबिर केले पाहिजेत करा तुम्ही असं मला त्यांनी रेटा धरला असं मी म्हणे. मला तेवढंच नाही, त्यांनी काही साहित्य दिलं अभ्यासासाठी, केंद्रीय शिक्षकाच्या परीक्षेसाठी, बौद्धाचार्याच्या परीक्षेसाठी. हे त्यांनी स्वतःचं संकलित केलेलं त्यावेळेचं साहित्य, जुनं साहित्य कुठे बाहेर भेटणार नाही असं त्यांचं मटेरियल मला दिलं. त्यांनी जे जीवापाठ जपून ठेवलं होतं मी ते अभ्यासलं आणि पुन्हा त्यांना ते रिटर्न केलं. पण त्यांनी ते देण्याचं धाडस केलं. धाडस हे धाडस फार महत्वाचे. आणि बघा गुरुजींनी तुम्हाला दिले म्हणजे तुमच्यावरची निष्ठा किती मोठी आहे आणि श्रद्धा. गुरुजींचं कार्य आणि त्यांची जी श्रद्धा आहे त्यांना कुठल्या पदाची लालच नाही आणि त्यांना खूप साधेपण आहे, खूप तेच मी साधे. बोलले ना, कधीही कुठल्या पदासाठी किंवा असं अहंकार वगैरे असं कधी केलेलं नाही. आम्ही बघतो सगळ्या गुरुजी जे आहे केंद्रीय शिक्षक आहेत पाहत असतो तर गुरुजींच्या मध्ये तसं कधी काही दिसत नाही. आणि सहकार्याची भावना म्हणजे आम्ही जेव्हा आता मी झोन 4 मध्ये काम केलं सरचिटणीसचं म्हणून त्यावेळेस सुद्धा ज्या एरियात जायचो तर त्या एरियात गेल्यानंतर सुद्धा गुरुजी फोन करा बोलायचे मला, मग जिथे आम्ही असू तिथे येणार, तिथल्या लोकांना सहकार्य करण्यासाठी आम्हाला मदत करणार. म्हणजे अशा प्रकारचं गुरुजींचं अतिशय निस्वार्थ कार्य आहे. खूप कार्य ग्रेट आहे गुरुजी. गुरुजी खूप आमच्यासाठी खरोखर वंदनीय आहे.